हमारी चिंदी फैमिली है। बड़ी हुई फटी हुई, कोई पड़ा है, कोई खड़ा है, कोई बैठा है। ये नौटंकी वाला आदमी तुला मराठीमध्ये काय सांगते सगळे तुम्हाला माहिती आहे ना, काय बोलते हे पोरगा आहे आणि हा माझी बायको आहे आणि हा सगळे लहान मुलगी आहे माझी बघा आणि हा माझी साडूची पत्नी धर्मपत्नी आहे। हे तुमचं हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की कोण आहे। हे आपला आहे माझ्या परिवारामध्ये सगळे सदस्य आणि हा मोठी सडवाईन आहे। तुम्हाला काय माहिती आहे का सडवाईन म्हणजे काय? तुम्हाला हे साडूची मतलब पत्नी असते तिला सांगतात आमच्याकडे सडवाईन असते। तुम्हाला हे सगळ्यांना मित्रांना मी सांगतो की हा माझी एक लहान फॅमिली आहे आणि लहान म्हणजे काय हे सगळ्यांना 2-3 पोरग आहे आणि आता एक दुसऱ्याला चालू झाले आता एक पहिला पोरगा आहे आणि तिसरा बघा जर तिसरा आहे का तिसरा पण आहे नाही दुसरे तुम्हालाही मी सांगतो की हा कंप्लीट फॅमिली आहे आणि समोर माझा बाबा बसलाय हे बघा हे तुमच्या समोर बघा दिसले का आणि ते बाबा जे समोर आहे ते पोरगा आहे ना ते माझ्या लहान साली आहे त्याच्या पोरगे आहे बघा जरा हे सगळे कंप्लीट फॅमिली आहे माझी। काय बघता तुम्ही काय सोचता जरा मला माझं हे बघून जरा कमेंट मध्ये टाका आणि मला हे परत तुम्ही सांगून ठेवा कसा तुम्हाला चांगला वाटला का। आणि हे माझा टकला पोरगा आहे त्याला याच्यामध्ये काय विचार करा त्याचं काय लग्न वगैरेचा प्लॅनिंग चालू आहे माझी। तो म्हणजे तुम्हाला कसं आहे याला पोरगी पाहिजे तुम्हाला कसं पोरगी पाहिजे त्याला आणि भाई आम्ही आमचं कसं नाही मराठी माणसाला सगळे असंच फॅमिली आहे आडी टेडी आणि सडकी। बोलो जय श्रीराम काय बोलतो बोला। आणि बघितलं ना माझ्या बाबावर समोर उभं आहे एक टकल्या माझ्या पोरगे लहान पोरगे तुम्ही येऊन बघा आणि हे बायको आडी टेडी बायको बघा कशी बसली कापड वगैरे चांगला नाही दिसला नाही जाऊ द्या काय हरकत नाही। ती मॅक्सी घालून बसली आहे त्या कंगाल सारखा। ती गावामध्ये कसं होत असतं ते मोरू आपलं हे भिंडी बाजारचा लोक तसं असतं। बोला बाय हे बाय कर ना सगळे लोकांचं चला आले हो आले बाबा पण आले।